काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची? ह्या भूमीला साथ लाभली दर्याच्या लाटांची. कोणी म्हणे माया नगरी, कोणी मुंबाई माता. इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा. ही कहाणी अज्ञात मुंबईची. श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज आपण ऐकणार आहोत मुंबईच्या गोदीतल्या स्फोटाच्या गोष्टीचा 8वा भाग. मुंबई बंदरात उभ्या असलेल्या फोर्ट स्टायकिन या जहाजाला आग लागली. यानंतर मुंबई फायर ब्रिगेडला कॉल करण्यात आला. पण फायर ब्रिगेडला ही मामूली आग वाटल्यामुळं त्यांनी फक्त 2 आगीचे बंब पाठवून दिले. पण त्या बंबांमुळे आग विझेना. यामुळे मुंबई फायर ब्रिगेडला दुसरा कॉल करण्यात आला. हा कॉल 2:30 केला गेला आणि मग मात्र मोठी आग लागल्याची शंका येऊन मुंबई फायर ब्रिगेडनं डझनभर बंब पाठवून दिले. एकाच वेळी आता 20-25 पंप 2 नंबरच्या कप्प्यात पाणी मारायला लागले. आगीच्या वर्दीमुळे जहाजावर उडालेल्या धांदलीत हेंडरसन कप्प्याच्या आत आहे याची कुणालाच कल्पना नव्हती. तासाभरापूर्वी 2 नंबरच्या कप्प्यात लागलेली आग आता तिथेच मर्यादित राहिली नव्हती. ती खालच्या बाजूनं आजूबाजूला पसरत चालली होती आणि पाणी तर फक्त 2 नंबरच्याच कप्प्यात फवारलं जात होतं. कापसाच्या गासड्यांना लागलेली आग हळूहळू स्फोटकांच्या साठ्यापर्यंत पोचली होती. आग विझण्याची शक्यता निर्माण झालेल्या धुरात विरून जात होती. डेकवर चाललेली गडबड लक्षात घेऊन जहाजाचं इंजिन उघडून बसलेला चीफ ऑफिसर ॲलेक्स गो डेकवर आला. डेक धुराने आणि पाण्याने भरून गेल्याचं पाहून झालेली गोष्ट त्याच्या ध्यानात आली. कॅप्टन नायस्मिथ ॲलेक्सपाशी आला आणि 2 नंबरच्या कप्प्यात आग लागल्याचं वर्तमान त्याला दिलं. फायर अँड सॅल्वेज डिपार्टमेंटचा कमांडर J.H. लॉंगमायर आणि फायर ब्रिगेडचा N. कुम्स हे 2 अधिकारी त्या दोघांपाशी आले आणि 2 नंबरचा पूर्ण कप्पा पाण्याने भरून टाकता येईल का याची विचारणा केली. मात्र जहाजाला नॉन रिटर्न व्हॉल्व्ज लावलेले असल्याने जहाजातून पाणी बाहेर टाकता येईल मात्र आत आणता येणार नाही असं ॲलेक्सने त्यांना सांगितलं. म्हणजे हाही उपाय करता येण्यासारखा नव्हता. कॅप्टन नायस्मिथ आणि इतर अधिकाऱ्यांची उपायांसाठी चर्चा सुरू असतानाच ऑर्डिनन्स सर्व्हिस आर्मी खात्याचा अधिकारी मेजर ओब्रास्ट जहाजावर आला. जहाजातून येणारा धूर पाहून त्याने नायस्मिथकडे स्टोवेज प्लॅन मागितला. नेमका मोठ्या प्रमाणावर धूर येत असलेल्या 2 नंबरच्या कप्प्यातच स्फोटकांचा मोठा साठा असल्याचं पाहून त्यानं जहाजाला भोक पाडून त्यातून जहाजाच्या आत पाणी जाऊ देऊन जहाज बुडवणं शक्य आहे का याची विचारणा केली. पण तेही शक्य नव्हतं. कारण व्हिक्टोरिया डॉक मधल्या ज्या बर्थ नंबर 1 इथे जहाज उभं होतं त्या ठिकाणी संपूर्ण जहाज बुडू शकेल एवढी पाण्याची खोली नव्हती. शिवाय संपूर्ण जहाज बुडू शकेल एवढं पाणी भरण्याकरता एकच भोक करून काम भागणार नव्हतं. अनेक भोकं करावी लागणार होती. तेवढा वेळ हातात नव्हता. परत भोक पाडण्यासाठी लागणारी मेटल कटिंग मशिनरी वापरताना ठिणग्या पडणारच होत्या. हे तर जास्त धोकादायक होतं. उद्याचं मरण आज आणण्यासारखं होतं. त्यामुळे रोगापेक्षा भयंकर असणारा हा उपायही बाद करण्यात आला. एव्हाना व्हिक्टोरिया डॉक्सचे जनरल मॅनेजर कर्नल सॅडलर जहाजावर पोहोचले. आता एकच शेवटचा उपाय राहिला. जहाज धक्क्यापासून थोडं लांब दूर समुद्रात सुरक्षित अंतरावर घेऊन जावं. पण जहाजाचं इंजिन उघडून ठेवलेलं होतं. जहाज 1 इंचही हलू शकत नव्हतं. जहाजाला बंदरापासून लांब समुद्रात न्यायचं असेल तर टग्ज लागणार होते. तेही मागवण्यात आले. आणखी एक उपाय होता.
जहाजाच्या डेकवरून धक्क्यावर जहाज बांधण्यासाठी असलेल्या मजबूत पोलादी खांबाला दोरखंडाने बांधून जहाजाला कुशीवर पाडून त्यात पाणी भरू द्यायचं. त्यामुळे ज्या कुठल्या ठिकाणी आग पसरली असेल तिथपर्यंत पाणी पोहोचून संभाव्य नुकसान टाळता येऊ शकेल. पण तिथे तर पाण्याला खोलीच नव्हती. जहाज आडवं पाडून काहीच उपयोग होणार नव्हता. जहाजावर इतके जबाबदार अधिकारी उपस्थित असूनही त्यांच्यात त्या क्षणाला नेमकं काय करावं यावर निर्णय होत नव्हता. त्यांच्यापैकी कुणी एकानं नियंत्रण हातात घेऊन निर्माण झालेली गंभीर परिस्थिती हाताळणं आवश्यक होतं. पण तसं न होता त्यांच्यापैकी प्रत्येक जण वेगळा विचार करत होता. कॅप्टन नायस्मिथला आपलं जहाज वाचवायचं होतं. डॉक्स मॅनेजर सॅडलरला धक्क्याचं नुकसान व्हायला नको होतं. तर फायर ब्रिगेडच्या कुम्सना जहाजाला लागलेली आग जहाज धक्क्यावर असतानाच विझवली जाऊ शकेल असं वाटत होतं. काहीच उपाय सुचत नव्हता. आग क्षणाक्षणाला पसरत चालली होती. नायस्मिथ, ॲलेक्स आणि फायर विभागाचे अधिकारी उपायांवर चर्चा करत असतानाच फोर्ट स्टायकिनवरचा एक अधिकारी धावत त्यांच्यापाशी आला आणि जहाजाच्या धक्क्याच्या बाजूकडचा एक भाग आतल्या उष्णतेमुळे वितळायला लागल्याची बातमी त्याने दिली. आता मात्र काहीच करता येण्यासारखं नव्हतं. एव्हाना दुपारचे 2:58 झाली होती. जहाजाच्या आतल्या बाजूला आग वेगानं पसरत चालली होती. शेवटचा प्रयत्न म्हणून जहाजाच्या पत्र्यांना भोकं पाडून त्यात पाणी भरू द्यायचं हा सुरुवातीला सुचलेला उपाय करून बघायचं सगळ्यांनी एकमताने ठरवलं. तो यशस्वी होईल की नाही याची काहीच शाश्वती नव्हती. पण काही इलाजच उरला नव्हता. मग मशिनरी बोलवण्यात आली. पत्रा कापायची अवजड मशीन आली आणि बॅड लक, ती मशीन काही केल्या चालूच होईना. म्हणजे हा उपायही सरला. श्रोतेहो, आज आपण ऐकत होतो मुंबईच्या गोदीतल्या स्फोटाच्या गोष्टीचा 8वा भाग. उद्या याच गोष्टीचा पुढचा भाग आपण ऐकणार आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये. लेखक नितीन साळुंखे, वाचक ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. बेटगाव अन नगर शहर ते महानगर बनताना कधी कुणी यन कधी कुणी कसे कष्टले हे मुंबई घडताना. चला पाहूया काही कुणाच्या कथा सांगतील आता. इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा. ही कहाणी